पैल मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी बैसला तेने सांडियली माया त्याची कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी तेने सांडियेली माया अनुहत किंवा अनाहत ध्वनिनाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लत सो तेने सांडियली माया ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञान देवाचे अंतरी दत्तात्रय योगिया तेने सांडियेली माया पांडुरंगा करू प्रधान पांडुरंगा करू प्रधान पांडुरंगा करू प्रधान पांडुरंगा तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विठ्ठल पैल मेरूचे शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी बैसला तेने सांडियली माया तेजियली कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी भक्तवत्सल भक्ताभिमानी दीनानाथ पांडुरंग परमात्मा भगवत स्वरूप श्रोतृवर्गाच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो। सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंदने जगश्रेष्ठ वारकरी संप्रदायाचा मूलभूत पाया नव्हे तर आमच्या प्रत्येकाच्या हृदय साम्राज्यावर जे आरूढ आहेत ज्ञानोबाराया यांचा चार चरणाचा सर्वांच्या बहुतेक परिचयाचा विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांनी योग प्रक्रियेद्वारे यथार्थ वर्णन श्री गुरु दत्तात्रयांचं केलेलं आहे। सामान्य भाषेत खरं तर सर्वसामान्यांच्या गळी सहजरितेनं ज्ञानोबारायांचे शब्द पचनी पडत नाहीत, पण पुन्हा 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 ऐकून कमीत कमी आपल्याला थोडं तरी कळेल। असो, अभंगाकडे वळण्या अगोदर परिहार देणं गरजेचं आहे। स्वानंद सुखनिवासी तपोनिधी गणेशनाथ महाराज सेवा मंडळ पंतनगर घाटकोपर गौरी
गौरी शंकरवाडी नंबर 1 यांच्या वतीनं गेली 39 वर्षापासून श्री गुरु दत्तात्रयांचा नव्हे तर या जगतामध्ये जन्माला आल्यानंतर कसं जगावं हे तत्वज्ञान सांगणारा दिवस आपल्या ह्या सप्ताहाचा मध्ये येऊन जातो. कोणता दिवस तो? भगवत गीता जयंती. दुसरं ज्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह आहे तो दिवस म्हणजे आजचा दिवस. त्यातल्या त्यात पवित्र असा मार्गशीर्ष महिना आणि भगवंतानं आम्हाला विभूती सांगितली आहे. मासाणाम मार्गशीर्षोहम, मासामध्ये मार्गशिरू तो मी म्हणे शारंग धरू. हा भगवंताचा महिना. साक्षात भगवंत अर्जुनाच्या रूपानं साऱ्या जगताला कसं जगावं हे तत्वज्ञान आजच्याच दिवशी नवे 2 दिवसापूर्वी भगवंतानं आम्हाला सांगितलं गीता जयंतीच्या दिवशी. म्हणून हा मास आहे ना, हा महिना आहे आपला उत्सव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. गीता जयंती आणि दत्त जयंती यांचा समन्वय साधून म्हणून आम्ही वाढदिवसाला तर आलेलो आहोत, पण आल्यानंतर प्रत्येक वाढदिवसाला येताना काही ना काहीतरी घेऊन यायचं असतं. येताना काही ना काहीतरी घेऊन यायचं असतं. आज तुम्ही आलात ना दत्त जयंतीच्या म्हणजेच भगवंताचा जन्मोत्सव साजरा करायचा. श्रीमद भगवद गीता आम्हाला काय शिकवते? म्हणून काय शिकवते तर एकच, या मृत्यू लोकात आल्यानंतर जगावं कसं भगवद्गीता आम्हाला शिकवते. मग त्यासाठी भगवद्गीतेचा श्रोता कसा असावा, त्याचा वक्ता कसा असावा. श्रीमद भगवद्गीता कोणी सांगितली, कोणाला सांगितली आपण ऐकलं असेल. परवाच्या दिवशी गीतेची महती ऐकली असेल. मग सांगा बरं श्रीमद भगवद्गीता कोणी सांगितली आणि कोणाला सांगितली? हा, अर्जुनाला. परत विचार करून सांगा कोणी सांगितली कोणाला? भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला. श्रीमद भगवद्गीता आपण पाहिली आहे. आता घरी जाऊन परत पहा. परत पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल ही भगवद्गीतेची संकल्पना ही व्यास महर्षींची. आणि व्यास महर्षी काही सामान्य नव्हते. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे हुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः प्रपन्न पारिजाताय तोत्र वैत्रेकपानये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीता अमृत दुहे नमः. सर्व उपनिषदांचं सार भगवंतानं आम्हाला सांगितलं. पण ही संकल्पना ही व्यासांची आहे. आमच्यापर्यंत जी गीता आली ती श्रीमद भगवद्गीता. आल्यानंतर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचा पहिलाच श्लोक पहा. कोण म्हटलंय? पहिला श्लोक कोणाचा आहे बरं? धृतराष्ट्र उवाच. मग तुम्ही काय म्हणता अर्जुनाने? कोण आहे? पहिला श्लोक कुणाचा? धृतराष्ट्राचा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामकः पांडवश्चैव किम कुर्वत संजया. एक श्लोक धृतराष्ट्राचा. नंतर संजय त्याला कथा सांगतो म्हणजे भगवद्गीता सांगतो. संजय सर्व सार कुरुक्षेत्रावरचा सार तो धृतराष्ट्राला सांगतो. मग सांगणारा कोण आहे सांगा आता? कोण आहे सांगणारा? बोला ना. व्यास महर्षींची संकल्पनाच अशी आहे. व्यासांनी खरं तर धृतराष्ट्र यानं प्रश्न विचारला आणि सांगणारा संजय. व्यासांनी सुरुवात धृतराष्ट्रापासून केली. धृतराष्ट्र ऐकणारा म्हणजे ऐकणारा आहे तो जन्मापासून आंधळ आहे आणि सांगणारा आहे तो दूरदृष्ट आहे, पण त्याला अजून देव कळालेला नाही. संजय हा सांगणारा आहे, पण सांगणारा जरी त्याला दूरचं दिसत असलं पण दूरची त्याला अनुभूती आलेली नाही. मग तो सांगतोय पण तो पाकिटासाठी सांगतोय.
संजय बोलतोय पण काहीतरी मोबदला घेतल्याशिवाय संजय बोलत नाही. आणि ऐकणारा आहे तो जन्मापासून आंधळा आहे. आता इथं सांगणारा कोण आहे? बोला ना, कोण आहे इथे सांगणारा? मी. आणि मी काही फुकट आलेलो? आणि ऐकणारे तुम्ही कोण आहेत? बोला आता. आहे ना, धृतराष्ट्र हा फक्त बाह्य दृष्टीने आंधळा नव्हता. व्यासांना त्यांचं स्वरूप, धृतराष्ट्राचं स्वरूप आम्हाला दाखवायचं होतं. तो फक्त बाह्य दृष्टीने आंधळा नाही तर अंतरातून सुद्धा तो आंधळा होता. कारण मामका माझे आणि पांडूचे पुत्र एवढंच कळतं आम्हाला त्याच्या स्वभावाचं स्वरूप. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर प्रथमतः धृतराष्ट्राला समजायला हवं. आम्हाला कळून घेतलं पाहिजे. नंतर संजय कळून घेतला पाहिजे. संजय ही सामान्य नव्हता. गीतेचा पहिल्या श्लोकावरून आम्हाला धृतराष्ट्राचा स्वभाव कळतो आणि गीतेच्या शेवटच्या स्वभावावरून संजयानं देवाला ओळखलं ते कळतं. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवार नितिर मतिर मतिर मम. देव कसा आहे तर यत्र योगेश्वर कृष्ण, पण कळालं कधी? 700व्या श्लोकात. हे महत्वाचं आहे. त्यामुळं संजय ही होणं सोपं नाही. संजय होण्यासाठी सुद्धा शेवटी का होईना पण देव कळायला हवा. आणि भगवद्गीता भगवंत कळण्यासाठी आम्हाला त्या भगवंतापर्यंत जायला हवं. तसं आम्हाला कळणार नाही. अर्जुनाने सुद्धा भगवंताला पहिला अध्याय आहे ना, अर्जुन बडबड करतोय, बोलतोय, पण देवानं तेव्हा तत्वज्ञान नाही सांगितलं. त्याचं ऐकून घेतलं, सर्व काही ऐकून घेतलं. अर्जुन जेवढं बोलत होता तेवढं देवानं ऐकलं. पण जेव्हा तो म्हटला देवा शिष्यस्तेहम स्वाधिमांतम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे, तेव्हा देवानं सांगायला सुरुवात केली. तोपर्यंत देवानं नाही सांगितलं. मग त्याची योग्यता काय? आम्हाला माऊली भगवंत जो सांगणार आहे त्याचा अधिकार सांगतात. आता भारत कमाल पराग गीताख्य प्रसंग जो संवादिला श्रीरंग अर्जुनेसी. विठ्ठल श्रीमद भागवतामध्ये भागवत महात्म्यात वक्ता कसा असावा आम्हाला सांगितलं. विप्रो वैष्णवो विरक्तो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशल वक्ता कार्यती निस्पृहा. वक्ता कसा असावा तर तो कार्याप्रती निस्पृह असावा, ठरवून आलेला नसावा. विप्र म्हणजे ब्राह्मण, ब्रह्मजानाती ब्राह्मणा. वैष्णव असावा, विरक्त असावा, तो वेदशास्त्र विशुद्धीकृत असावा, तो दृष्टांत कुशल असावा. कुणासारखा? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माळ, साधूचे संगती सारखा. ज्ञानोबराय दृष्टांत कुशल. आपल्याला ज्ञानेश्वरी वाचल्यावर कळेल. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ 3200च्या वर दृष्टांत सांगितलेत. 3200 ओव्या दृष्टांतासाठी खर्ची घातल्यात. बहुतेक ओव्या आपल्या पाठ्यातल्या असतील,
का निदैवाचे नि परिवारी लोह्या रुतलिया हाती सहस्रवरी तेथ बै सोनी विश्वासू करी दरिद्रीजी उपवासू करी दरिद्रीजी. बघा हे या एका ओवीवरती एखादा चित्रपट तयार होईल इतकं कथानक ज्ञानोबरायांनी 3.5 ओव्यांमध्ये शृंगारलेलं आहे शब्द सुमनांद्वारे. का फेडित पापताप पोखित तिरिंग पादप समुद्रा जाये आप ऐकेल गंगा जशी सागर. ज्ञानोबरायांच्या एका ओवीमध्ये एक मोठं कथानक होईल. म्हणून ज्ञानोबरायांच्या शब्दांचं चिंतन करणं श्रीमद भागवत गीतेला दिलेला तो अलंकार आहे. नामदेवराय म्हणतात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेला अलंकार ज्ञानोबरायांनी आपल्या शब्द सुमनांना गीतेला अलंकार चढवला. आणि सोन्याला किंमत नसते. सोन्याच्या इटा कोण गळ्यात बांधत नाही बिस्किट नाही. पण सोन्याचे अलंकार तुम्ही समारंभाला येता. एखाद्या समारंभाला जाताना तुम्ही नटून थटून जाता की नाही. पण आता मला फक्त पुढे आलेलेच नटून थटून आलेले दिसतात. एखाद्याच्या बड्डेला असे जाता का तुम्ही सजून यायचं ना. देवाच्या सोहळ्याला असं तुम्ही कृपणासारखं का वागता. विठ्ठला म्हणून सांगणारे भगवंत आहेत. आम्हाला भगवंताचं स्वरूप ज्ञानोबरायांनी सांगितलं. तो संवादिला श्रीरंग अर्जुनेसी. मग अर्जुन कसा अर्जुनाचा स्वभाव कसा त्याचं यथार्थ वर्णन ज्ञानोबराय म्हणतात. या लागी सुमन आणि शुद्धमती आनिंदक आणि अनन्यगती हे 4च शब्द लक्षात ठेवा. अर्जुन कसा होता तर सुमन आणि शुद्धमती. आमचं मन शुद्ध असायला हवं. ते पूर्वी एक गाणं बघा फार गाजलं होतं. आता मला वाटतं त्या अजय अतुलनेही गाजवलं. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे किती रे मोलाची किती रे मोलाची. तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची परवा गुणाची. त्या मनाचं स्वरूप मन कसं असायला हवं तर ते सुमन असायला हवं. म्हणून इथे त्याचे अधिकारी कोण ज्याचं मन सुमन आहे तो जो शुद्ध मनानं आला आहे आणि शुद्ध मतीनं. मती म्हणजे बुद्धी. आणि बुद्धीचं या जगतामध्ये ज्ञानोबराय स्वतः म्हणतात आम्हाला बुद्धी जर शुद्ध करायची असेल तर या जगतात बुद्धीचं वैभव दुसरं काहीच नाही. एकाकी शिराजे बुद्धीचे वैभव अन्य नाही दुसरं. या बुद्धीचं दुसरं वैभवच नाही. तिला जर शुद्ध करायची असेल तर तिला भगवंताच्या चरणाजवळ बुद्धीला सुद्धा. म्हणून तुकोबाऱ्यांना अशी भीती वाटली होती. म्हणून दुर्बुद्धी ते मना म्हणून कसा असावा तर तो श्रोता ऐकणारा सुमन शुद्धमती अनिंदक. कसा असावा तो अनिंदक कुणाचीही निंदा न करणारा. म्हणून खरं तर आपल्या ह्या मंडळाचं बाबांच्या कृपा आशीर्वादानं हा अखंड हरिनाम यज्ञ पण कौतुक करावं वाटतं. असे सोहळे राबवणं हे श्रोत्यांचं भाग्य आहे. बरं या शहरामध्ये ही सर्व कार्यकारी मंडळ अध्यक्ष असतील आमचे निकम साहेब असतील. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये सोहळा उत्सव नव्हे तर कीर्तनाला साथ कशी करावी हे शिकावं तर यांच्याकडून शिकावं. विठाला बघा तुम्ही आम्ही निंदा करत असताना एखाद्या दुष्ट माणसाची निंदा केली पण तो आनंदात जगत असतो. दुष्ट बघा तुम्हाला अनुभव येत असेल. काही दुष्ट असतात एकत्रित कुठे पानाच्या टपरीवर उभे राहतात. आपण जाताना त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांच्याकडे पाहायचं नाही म्हणतो आणि त्यांची निंदा करतो. काय करावं ती पोरं तशीच उभी आहे. पण ते लोक आनंदात जगतात. पण तुमच्या घरात तुम्हाला त्रास होतो. कळालं तुम्हाला. म्हणून अनिंदक असावं आणि अनन्य असावं. गीतेचा अधिकारी कोण जो अनन्य आहे तो.
कारण जो अनन्य असतो भगवान स्वतः आम्हाला सांगतात अनन्यश्चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां निक्ता भयुक्तानां योगक्षेमं वाहम्यहम. अनन्यतेनं जर भगवंताची आम्ही साधना केली, अनन्यतेनं भगवंताची आम्ही भक्ती केली, पण त्यात अनन्यतेचा भाव असावा, संशय नसावा. म्हणून गीता कळण्यासाठी किंवा ज्ञानेश्वरी कळण्यासाठी संशय आपल्या मनात नसावा. नाथबाबाही आम्हाला सांगतात संशय सांडोनी दृढ धरा मनी ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचा अलंकार, ती आमच्या हृदयावरती आरूढ होण्यासाठी आम्हाला आमची मती शुद्ध करायला हवी, आम्हाला आनंदक व्हायला हवं आणि आम्हाला अनन्य व्हायला असायला हवं. अनन्यतेनं सर्व काही मिळतं. सांगून जातो बघा. एक काशी क्षेत्रामध्ये एक वाचस्पती मिश्र नावाचे गृहस्थ होते. ऐकलं असेल आपण. जगन्नाथ मिश्र त्यांना म्हणायचे. फार विद्वान होते. महाभारतावरती त्यांनी टीका केली आहे. गीतेवरतीही टीकेला प्रारंभ केला. त्या 700 श्लोकाचा महाभारतातलाच हा पुरवणीपर ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. गीतेवरती प्रारंभ झाला गीतेचा आणि तदनंतर अनन्यश्चिंतयन्तो या श्लोकापर्यंत ते आले. आल्यानंतर त्यांची एक रीत होती काय, स्वतःला पटल्याशिवाय टीका करायची नाही, स्वतःला पटल्याशिवाय जगाच्या समोर मांडायचं नाही, स्वतः त्याचा अनुभव घ्यायचा मग जगाला अनुभव द्यायचा. चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. मग त्यांनी विचार केला अनन्यश्चिंतयन्तो खरं तर त्यांची परिस्थिती ही दरिद्री परिस्थिती होती. त्यांना अन्न खायला मिळत नव्हतं. ज्या दिवशी तो श्लोक आला त्याच दिवशी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना काहीच मिळालं नाही. पण भगवंताच्या मनात असेल म्हणून भक्त तसे असतात. ते म्हटले फक्त पाणी, एक तांब्यावर पाणी प्यायले आणि आपल्या पत्नीलाही सांगितलं आज तसंच कर, तांब्यावर पाणी पे, कारण आज काही भिक्षाही मिळाली नाही आणि मी उठलो नाही इथून, कारण याच श्लोकाचा विचार करत होतो. पण भगवंताची जर आपण भावानं जर भगवंताची आराधना केली तर देव काय करतो, तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेमम वहाम्यहम. तो म्हटला कुठं वाहून नेलं देवानं योगक्षेम, मी त्याची साधना हे त्याच्याच शब्दाचं चिंतन करतोय पण मला खायला नाही मिळालं. मग त्यांनी काय केलं, त्या श्लोकाच्या एका शब्दावर काट मारली. योगक्षेमम वहाम्यहम त्यांनी पुसलं आणि तिथं लिहिलं ददाम्यहम, म्हणजे योगक्षेम देव देतो. असं म्हटल्यानंतर देवानंही विचार केला आता काय करावं, वेळ नाही म्हणून लगेचच मिश्र त्या दिवशी तर उपवासी होते, पण दुसऱ्या दिवशी सकाळच्याच वेळेला स्नान संध्येसाठी निघाले आणि निघताना आपल्या पत्नीला म्हटले अगं मला काहीतरी आज सुद्धा मिळेल अशी अपेक्षा नाही, म्हणून काहीतरी भांड दे पाण्यासाठी. पाण्याची चरवी घेतली आणि नदीवरती गेले असताना इकडे असा प्रकार घडला. त्यांच्या घरी लांबूनच एक जवळजवळ 7 ते 8 वर्षाचं बाळ, दोन्ही हात असे लांब केलेले, या हातात सर्व अशा पिशव्या लटकवलेल्या आणि याही हातामध्ये अनेक पिशव्या लटकवलेल्या, डोक्यावरती मोठं गाठोडं घेऊन तो आला आणि बरोबर ह्या मिश्रांच्या घराच्या समोर आल्याबरोबर त्याने आरोळी मारली, आई अहो या बघा ना हे साहित्य घेऊन आलोय, मी तुमच्या घरासाठी किराणा घेऊन आलोय. आल्याबरोबर त्या आईनं दरवाजा उघडला आणि ते म्हणतात कोणी पाठवलं बरं, ते म्हटले कोणीतरी आमच्या दुकानावरती शेठजींनी सांगितलं आणि मग त्या ॲड्रेसप्रमाणे पत्त्याप्रमाणे मी आलो आणि हे साहित्य तुम्ही आता घेऊन द्या. पण ती विचार करू लागली. तो मुलाकडे तिनं नीट निरखून पाहिलं, ते सर्व साहित्य तिने घेतलं पण त्याच्या गालावरती अशी 5 बोटं ओढलेली होती. 5च्या 5 बोटं गालावरती. 7-8 वर्षाचं बाळ. हिनं पाहिल्यानंतर तिचं हृदय कळवळलं आणि म्हटले ह्या गोंडस बाळाला इतका तेजस्वी आणि प्रसन्नता मुद्रा आहे याची, याला कोणी मारलं असेल बरं. असं म्हटल्याबरोबर ते बाळ म्हटलं अहो काय सांगू आई, कोणीतरी ह्या काशी क्षेत्रातला पंडित आहे जगन्नाथ मिश्र नावाचा, त्याने काय झालं कोण जाणे हे बघा माझ्या कानफटात मारली. आता हिनं विचार केला हे जगन्नाथ मिश्र कोण, हिचेच पती. ते म्हटले अरे हा माणूस माझ्या समोर सुद्धा डोळे वर करून बघत नाही, हा याला का मारील. प्रत्येक पत्नीला आपल्या पतीची लायकी माहिती असते. हे इथं बोलत नाही पण ते गावात बोलत आहे ना. गावात एखादा वाघासारखा फिरत असला तर घरी आल्याबरोबर त्याची शिळी होती, पण म्हणून बायकांना कळत नाही.
म्हटली हे कसं काय बरं? पण ती म्हटली थांबा आता येऊ दे घरी बघतेच. तदनंतर तो मुलगा निघून गेला. हे आल्याबरोबर ही दरवाजातच उभी होती. आल्यावर म्हटली ठीक आहे अहो तुम्ही म्हटली इतकं पाठवलं, किराणा तो मुलगा घेऊन आला. तो म्हटलं ठीक आहे कोण? पण ते म्हटले मी तर नाही पाठवलं बुवा, पण म्हटले मला तुम्हाला जाब विचारायचं, आधी घरात या. घरात आल्यावर म्हटले अहो असं असतं का कधी? असं करावं का? एखादं लहानग्या बाळाला मारणं? तो म्हटलं अहो मी कुणाला मारलं अगं? अहो लहान बाळाला मारू नये. आणि का इतकं गोंडस बाळ तेजस्वी बाळ दिसत होतो, का बरं तुम्ही त्याला चापट मारली? ते म्हटले अगं मी आतापर्यंत कोणाला एखादी किडाने मुंगी सुद्धा नाही मारली, मी काय त्याला मारणार? ती म्हटली बघा त्या बाळानंच मला तुमचं नाव सांगितलंय. तो म्हटला कसा दिसत होता? कसा दिसत होता म्हटल्यावर तिनं स्वरूप सांगितलं. राजस सुकुमार वदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची. कसा दिसतो तो भगवंत हे सांगितल्यावर त्याला कळालं हा नक्की तोच असला पाहिजे, म्हणजे आपला भगवंत. यांना कळालं. मग म्हटले नक्की देवानं कानफटात मारली म्हणजे काय? विद्वान होते, लक्षात आलं. त्यांच्या एका शब्दावर रेख मारल्याबरोबर देवाच्या तोंडावरती वळत्याचा उठला. जाऊन त्यांनी लगेचच पुसलं, कारण कळालं आपण उपवास होतो पण देव स्वतः घेऊन आपल्यासाठी पिशव्या आला. विठ्ठल म्हणून तो अनन्य असायला हवा, अनन्य. हो म्हणून गीतेचा अधिकारी आणि भगवान श्री गुरु दत्तात्रयाचा प्रसाद मिळण्यासाठी अधिकारी कसा असावा, त्यासाठी श्री गुरु दत्तात्रय आम्हाला कळायला हवे. आणि तेच कळण्यासाठी ज्ञानोबराया खरं तर ज्ञानोबरायांचे शब्द मी सुरुवातीला सांगून गेलो, सर्वांच्याही पचनी पडत नाहीत. हा अभंगाकडे जर पाहिलं तर ज्ञानोबरायांनी रूपकात्मक वर्णन केलंय. रूपकात्मक वर्णन म्हणजेच काय? आपण नाथबाबांचं वर्णन ऐकलं असेल किंवा जनाबाईंचं काही वर्णनं आहेत, कूट अभंग आपण त्याला म्हणतो. ज्ञानोबरायांची हे अशी काही प्रकरणं आहेत. जण आमच्या मुक्ताबाई मातेचे मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रंजन भरून गेले प्याले भारा हत्ती. मुंगी उडाली आकाशी तिने गेले माशी व्याली घार झाली पाहुनी मुक्ताबाई हसली. आता हे कूट म्हणजे काय तर भाषेचं तत्वज्ञान झाकून जी शब्द रचना केली जाते त्याला कूट म्हणतात. विठ्ठल तर ते कूट अभंगाचे काही प्रकार आहेत. काही जर आपण पाहिलं तर प्राणी मात्र पर कुटाभंग आहेत, काही नाते संबंध पर कुटाभंग आहेत. अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल आम्ही एक नवल देखले भाई मुंगीनं हत्तीशी केली लढाई, उंटाचा कान धरुणी चिमाई घरोघरी खातसे, सांगा अमुचे हे कोडे लांडग्यासाठी शेळी रडे, कोले हसत असे बापुडे उंदीर रेडे खेळताती. हा कुटाभंग आहे. मुंगी नक्की मुंगी, हत्ती कोण, मुंगी कोण, लांडगा कोण, रेडा कोण, हे सर्व कुटाभंग. प्राणी मात्र पर कुटाभंग. काही अभंग आहेत ते प्रकृती पर कुटाभंग. पण ज्ञानोबरायांनी आतापर्यंत ज्या ज्या दैवतेचं वर्णन केलंय ते प्रत्येक दैवतेचं केलेलं वर्णन आम्हाला कळतच नाही जोपर्यंत ज्ञानोबराय एक शब्द सुमनांनी त्याचं वर्णन करत नाही. ज्ञानोबरायांनी ज्या ज्या देवाचं वर्णन केलंय ते कूट पद्धतीनं केलंय. लवकर आमच्या पचनी पडत नाही, कळतच नाही आम्हाला. कूट म्हणजे काय? तुम्ही बघा, एक आणे असतात, काही आणा माहिती का तुम्हाला? अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, 5 जण होते पण दोघांनी नेली. काय रे बाळा, माहिती आहे तुला? नाही माहिती? अरे आम्हाला लहानपणी तर नाही माहिती, तुम्हाला तरी माहिती आहे का? सांगा बरं. काय नाही सांगता येत ना? ओके, कूट अभंग एवढंच नाही. एक मी मुद्दाहून सांगतो, पूर्वी जुनं आमच्या आजींचं ऐकलेलं, तुम्ही उत्तर द्या त्याचं बरं. हेंगुडा मेंगुडा आलं गड्या हो, लांब शेपटाचा मोठ्या डोक्याचा पळा गड्या हो. येईल का सांगता? सांगा बरं कोणीतरी. उत्तर त्याच्यातच लपलंय. काय? परत ऐका. हेंगुडा मेंगुडा आलं गड्या हो, लांब शेपटाचा मोठ्या डोक्याचा पळा गड्या हो. उत्तर त्याच्यातच लपलंय.
हेंगोड मेंगोड आलं. आता तुम्ही हे गेल्या वर्षी ऐकल्यामुळे तुम्हाला कळलं. विठ्ठला लांब शेपटाचा मोठ्या डोक्याचा पूर्वी गावी पळा असायचा बघा, पळा. हेंगोड मेंगोड आलं, उत्तर त्याच्यातच आहे, पण आम्हाला कळत नाही. ज्ञानोबरांची भाषा आहे तशीच. प्रत्येक दैवतेचं वर्णन तुम्ही पहा. ज्ञानोबरांनी सरळ शब्दांनी त्यांचं वर्णन केलेलं नाही. ज्ञानेश्वरीचा पहिलाच अध्यायातली पहिली ओवी पहा. नवे नव्हे तर पहिल्या त्या 20 ओव्या ज्ञानोबरांनी कोणत्या देवाचं वर्णन केलंय सांगा? कोणाचं? ओम नमो जी आद्या बोला. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता एवढ्यात तुम्हाला कळालं का कोणत्या देवाचं वर्णन आहे? देवा तुची हे म्हटले नसते तर आम्हाला कळालंच नसतं. सकल अर्थमती म्हणे निवृत्ती दासू अवधान. हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष निर्वतसे. ज्ञानोबरांनी केलेलं वर्णन गणपती बाप्पांचं त्या पहिल्या 20 ओव्या पहा. आकार चरण युगोल उकार उदर विशाल मकार महामंडळ मस्तकाव देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती तरकू तेची फरशू नीती भेदू तो अंकुशू वेदांत तो महारसू मोदकू मुर्वे. ज्ञानोबरांनी केलेलं देखा षडदर्शने 6 हाताचा गणपती, आमचा 4च हाताचा, कारण आमच्या घरात 2च हात, आमचे 2 आमच्या बाईक आमच्या बिराडाचे 2. तुम्ही म्हणाल 6 2 पोरांचे धरा नाही ना राहत आपल्यात, त्यांना दुसरे 2 आले तर, म्हणून आपले शिल्लक 4च, म्हणून आपला गणपती 4 हाताचा. पण ज्ञानोबरायांचा गणपती 6 शास्त्र ज्याचे हात आहेत तो गणपतीचं वर्णन. पण एक ओवी पहा, तिसरीच पहिल्या अध्यायातील 3. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश. मोठ्यांना बाबा कळाली नाही ही ओवी अजून नक्की हिचा अर्थ काय. पण ज्ञानोबरांनी अवघ्या 13 वर्षात आपल्या 12-13 वर्षाच्या मुलांना काय कळतं? नेवास्याला अवघ्या 13 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानोबरांनी केलेली ही शब्दरचना पहा. हे शब्द ब्रह्म अशेष ज्याचं वर्णन केलं की काहीच शिल्लक राहत नाही त्याला म्हणतात अशेष. तेची मूर्ती सुवेश तीच सुंदर मूर्ती. मग तेथ वर्ण वपू. आता हा वर्ण म्हणजे कोणता? काळा, गोरा, पांढरा हा वर्ण का? मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हा वर्ण का? हा हे वर्ण. मी सांगतो ते वर्ण कोणते बघा. तुम्हाला देवनागरी लिपी माहिती आहे का बाळा? तुला माहिती आहे देवनागरी लिपी? तुला माहिती आहे ताई? तुम्हाला माहिती आहे आजी? देवनागरी लिपी, देवनागरी लिपी माहिती आहे तुम्हाला? देवनागरी नाही माहिती? आता माझ्याच हाना तोंडात तुम्ही. आपण जे मराठी लिहितो ना त्या लिपीचं नाव आहे देवनागरी लिपी. विठ्ठल विठ्ठल आपल्यालाच आपलं माहित नाहीये. ही देवनागरी लिपी म्हणजे मराठी. आपण जे मराठीचे शब्द लिहितो ना अ आ इ ई उ उ हे स्वर 12 स्वर आणि 36 व्यंजन एकूण होतात 48. हे 48 वर्ण आहेत.